नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारावर. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी या ठिकाणी आपण चालू घडामोडीची सिरीज सुरू केलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी अगदी विश्लेषणासहित दररोजच्या चालू घडामोडीचा व्हिडिओ या ठिकाणी मिळणार आहे. येणाऱ्या आगामी पोलीस भरतीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही जी काही सिरीज आहे ती चालू केलेली आपण या ठिकाणी पाहायला मिळते आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याच सिरीजमधले जास्तीत जास्त प्रश्न आलेले या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचे चॅनलला, जेणेकरून हे जे काही प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्याचं PDF पण तुम्हाला अगदी मोफत टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. बघा, पहिला प्रश्न आपला या ठिकाणी असणार आहे की आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे निधन कधी झाले आहे. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं निधन यावर्षी झालेलं आहे. तर ते 18 डिसेंबर 2025ला त्यांचं निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. महत्त्वाचा टॉपिक आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त असलेले हे शिल्पकार होते. यांच्यावर नक्कीच तुम्हाला प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. मग यांच्याबद्दलची अधिक माहिती काय आहे, महत्त्वाची माहिती काय आहे ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. जे की महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी बघणार आहोत परीक्षेमध्ये, जे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर यांचं पूर्ण नाव आहे रामवंजी सुतार. जन्म आहे 19 फेब्रुवारी 1925. ते मृत्यू आहे 18 डिसेंबर 2025. ठीक आहे. त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार होते. जन्म इसवी सन 1925 मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदर या ठिकाणी झाला होता. सुतार यांनी 200हून अधिक शिल्पे जगातील 5ही खंडामध्ये बनवलेली या ठिकाणी पाहायला मिळतात. 1999 मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं पाहायला मिळतं. आता महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी तुम्ही करताय तर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. यांच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. राम सुतार यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यातील आहे, तर धुळे जिल्ह्यातील आहे. त्यांचं गाव विचारलं जाऊ शकतं, तर गोंदूर हे गाव आहे. त्यानंतर बघा, त्यांना पद्मश्री कोणत्या वर्षी देण्यात आला, तर या ठिकाणी 2016ला त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यासोबतच जर आपण बघितलं तर त्यांना पद्मभूषण पुरस्कार पण मिळालाय. तो 2016 मध्ये मिळालाय पद्मभूषण, आणि पद्मश्री जो मिळालाय तो 1999 मध्ये मिळालेला आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर बघा, ऑक्टोबर 2018 मध्ये सुतार यांना 2016 सालचा सांस्कृतिक चालुक्यासाठीचा टागोर पुरस्कार मिळालेला या ठिकाणी पाहायला मिळतं. ठीक आहे, महत्त्वाचे पुरस्कार यांना मिळालेले आहेत, त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते. आणि त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे महाराष्ट्राचा जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे त्याच्यासाठी पण त्यांची निवड करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्याबद्दल माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, महत्त्वाचे मुद्दे आहेत, नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी वर्तवता येते. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे त्यांच्यावरच आधारित हा प्रश्न असणार आहे. राम सुतार यांचा कोणत्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. तर बघा, एकूणच जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठीमागील काही दिवसामध्ये जाहीर केलेलं होतं, राम सुतार यांना 2024 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, महत्वाचं आहे, नोट करून ठेवा. महाराष्ट्र भूषण 2024 बद्दल प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. मागील 2 वर्षाचे महाराष्ट्र भूषण कोणाला देण्यात आले ते पण आपल्याला या ठिकाणी पाहून ठेवायचं आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 3 आहे आपला की द इकॉनॉमिक टाइम्स, ज्याला आपण ET म्हणून ओळखतो, तर कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड 2025 मध्ये लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे. तर बघा, योग्य उत्तर आहे सायरस पूनावाला यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. हे आहेत सायरस पूनावाला यांना जो काही ETचा कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड आहे 2025चा, तो यांना देण्यात आलेला आहे. मग यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे असतात. तर बघा, पुरस्कार ET अवॉर्ड फॉर कॉर्पोरेशन एक्सलन्स 2025 कडून हा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आलेला आहे. पुरस्कार विजेते आहेत या ठिकाणी कुशल पाल सिंग,
आणि सायरस पूनावाला सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे हे या ठिकाणी CEO असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा इतर पुरस्कार जर आपण बघितलं तर बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्कार सज्जन जिंदाल यांना देण्यात आलाय. तर कंपनी ऑफ द इयर पुरस्कार भारती एअरटेलला या ठिकाणी मिळालेला आहे. एअरटेल ही जी कंपनी आहे तिला हा जो काही द कंपनी ऑफ द इयर पुरस्कार आहे तो प्राप्त झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी हे पण पुरस्कार महत्त्वाचे आहेत जे की विचारले जाऊ शकतात. 2025 मध्ये हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत, प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा ज्युरी अध्यक्ष कोण आहेत तर सुनील भारती मित्तल हे भारती एंटरप्राइजेसचे ज्युरी अध्यक्ष असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे खेळाबद्दलचा. हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024-25चं या ठिकाणी सत्र संपलेलं आहे. याच्यामध्ये विजेते पदक हे कोणत्या संघाने जिंकलेलं आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर बघा झारखंड या संघाने या ठिकाणी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025चं विजेते पदक पटकावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कर्णधार होता ईशान किशन हा कर्णधार होता. ठीक आहे. कर्णधार कोण होता हा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. झारखंडनं पहिल्यांदाच या ठिकाणी जे काही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आहे ह्याचं विजेते पदक या ठिकाणी पटकावलेलं आहे. मग याच्याबद्दल महत्त्वाची माहिती आहे आपल्याकडे. ईशान किशनच्या नेतृत्वाखाली संघाने पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकलेली आहे. 100% हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतोच. ठीक आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतोच, नोट करून ठेवायचा आहे. झारखंड या राज्याने किंवा झारखंड या संघाने पहिल्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकलेली आहे ईशान किशन याच्या नेतृत्वाखाली. त्याच्यानंतर बघा या सामन्यात सर्वाधिक 455 धावा झाल्या. मागील विक्रम 346 धावांचा होता आणि 2021 मध्ये हा जो काही 346 धावाचा विक्रम होता तो बडोद्यामध्ये झालेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर बघा ईशान किशन झारखंडसाठी T20 मध्ये सर्वाधिक 94 षटकार मारणारा खेळाडू ठरलेला आहे. त्याने विराट कोहलीच्या 84 षटकारांचा विक्रम या ठिकाणी मोडलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. विराट सिंगच्या. त्याच्यानंतर बघा ईशान किशनने झारखंडसाठी एका T20 डावामध्ये सर्वाधिक 9 षटकार मारण्याचा स्वतःचा विक्रम सुधारला. त्याने 10 षटकार या ठिकाणी मारलेले आहेत. ईशान किशनने 177 ईशान आणि कुशाग्रने 177 धावाची विक्रमी भागीदारी या मॅचमध्ये आपल्याला केलेली पाहायला मिळते, जी झारखंडकडून T20 मधील सर्वात मोठी भागीदारी आहे. मागील विक्रम ईशान आणि विराट 165 या ठिकाणी धावांचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. महत्वाचे प्रश्न आहेत, महत्वाचे मुद्दे आहेत. झारखंडबद्दल तुम्हाला या ठिकाणी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी बद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण झारखंडनं पहिल्यांदाच या ठिकाणी ही जी काही ट्रॉफी आहे त्याच्यावर आपलं विजेतेपदावर नाव या ठिकाणी कोरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न 5वा असणार आहे आपला. नुकतंच केंद्र सरकारने विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची FDI मर्यादा वाढवून किती टक्के करण्याचा विधेयकाला मंजुरी दिली आहे? तर योग्य उत्तर आहे 100% पर्यंत या ठिकाणी वाढवलेलं आहे. या विधेयकाला या ठिकाणी केंद्र सरकारकडून परमिशन मिळालेली पाहायला मिळते. देशातील विमा क्षेत्रासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचललं. विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवून 100% करण्याचा विधेयकाला या ठिकाणी केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 आहे. ओमान देशाचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ द फर्स्ट क्लास ऑफ ओमान या सर्वोच्च पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? ठीक आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2025 मध्ये काही दिवसापूर्वी या ठिकाणी ओमानच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांना या ठिकाणी हा जो काही पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आलेला पाहायला मिळतो. आतापर्यंत एकूणच जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 29 देशाकडून त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. हा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीचा सन्मान नसून तो भारताचा सन्मान असलेला आपल्याला पाहायला मिळतं. असाही प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो की आतापर्यंत किती देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर 29 देशांनी आतापर्यंत त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे. भारताचा सन्मान या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर मग महत्वाची माहिती आहे या पुरस्काराबद्दल. तर सन्मान देणारे कोण होते? ओमानचे सुलतान
हैतम बिन तारिक यांनी हा सन्मान मोदींना दिला आहे. कालावधी होता डिसेंबर 2025 मधील मोदींच्या ओमान दौऱ्यादरम्यान हा पुरस्कार देण्यात आला. महत्वाचा आहे, भारत आणि ओमानमधील धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासाठी आणि मोदींच्या जागतिक नेतृत्वासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष हा पुरस्कार प्राप्त करणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान या ठिकाणी ठरलेत. तर यापूर्वी जर आपण विचार केला तर राणी एलिझाबेथ ही इंग्लंडची राणी, नेल्सन मंडेला यांच्यासारख्या जागतिक नेत्यांना हा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. ओमाननं आतापर्यंत 2च विदेशी लोकांना हा जो काही पुरस्कार होता तो दिला होता, एलिझाबेथ आणि नेल्सन मंडेला यांना. आता हा तिसरे व्यक्ती ठरले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना ओमान या देशाकडून पुरस्कार देण्यात आलेला आहे, बाहेर देशातील व्यक्तींचा विचार केला तर. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आपण 7वा बघणार आहोत. अलीकडेच कोणते राज्य नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आलंय? तर बघा, मध्य प्रदेश हे राज्य नक्षलमुक्त राज्य म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. नक्षली आता नसलेले या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. मागील काही दिवसामध्ये जे काही नक्षलवादी होते त्यांनी आत्मसमर्पण CRPFच्या कॅम्पमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. ऑफिशियली या ठिकाणी मध्य प्रदेशच्या सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आहे की मध्य प्रदेश हे जे राज्य आहे आता नक्षलवाद मुक्त राज्य म्हणून या ठिकाणी बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग याच्याबद्दल महत्त्वाची माहिती पण आपण बघणार आहोत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी 11 डिसेंबर 2024 रोजी राज्याला अधिकृतपणे नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित केलं. बालाघाट जिल्ह्यात 2 प्रमुख नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करल्यानंतर ही ऐतिहासिक घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे बालाघाट, मंडला आणि दिंडोरी या जिल्ह्यातील सुमारे 4 दशकांचा नक्षलवादी प्रभाव संपला आहे. शरणागती आणि मोहीम बद्दल आपण माहिती बघूया. तर दीपक आणि रोहित नावाच्या 2 हार्डकोर नक्षलवाद्यांनी ज्यांच्यावर मोठे बक्षीस रक्कम होती त्यांनी CRPFच्या कॅम्पमध्ये या ठिकाणी शरणागती पत्करलेली आपल्याला पाहायला मिळते. एकूणच जर महाराष्ट्राचा पण विचार केला तर विदर्भातील काही भागामध्ये आपल्याला नक्षलवाद ग्रस्त असलेला पाहायला मिळतं, जसं गडचिरोली असेल, गोंदिया असेल, चंद्रपूरचा काही भाग असेल, तर ते पण लवकरच या ठिकाणी नक्षलमुक्त होईल अशी अपेक्षा या ठिकाणी आपण करू शकतो. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जर या काही दिवसामध्ये कार्य आपण पाहिलं तर जो काही या भागातील नक्षलवाद आहे तो संपवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून चांगली पावले या ठिकाणी उचलली जात असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8वा आहे की पाकिस्तानातील कोणत्या शहरातील विद्यापीठामध्ये संस्कृतचा अभ्यास सुरू करण्यात आलेला आहे? तर बघा, लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये या ठिकाणी संस्कृत या विषयाचा अभ्यास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पाकिस्तानामधील एक महत्त्वाची गोष्ट आणि एक खूप मोठी गोष्ट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृत विषयाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा, विद्यापीठ कोणता आहे? तर लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्स लाहोरकडून हा जो काही अभ्यासक्रम आहे सुरू करण्यात आलेला आहे. हा उपक्रम जो आहे 4 क्रेडिटचा अभ्यासक्रम आहे जो सुरुवातीला 3 महिन्यांच्या वर्कशॉपमधून सुरू करण्यात आला आहे. उद्देश आहे प्राचीन संस्कृत, हस्तलिखिते आणि सांभाळलेला प्रादेशिक वारसा समजून घेणे. वैशिष्ट्य आहे या कोर्समध्ये संस्कृत भाषेसह महाभारत आणि भगवद्गीता शिकवली जाणार आहे. स्थापना आहे 1999 मध्ये. लाहोर विद्यापीठाची स्थापना एखाद्या वेळेस जर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला तर 1999 मध्ये लाहोर विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. संस्कृत भाषेसोबतच महाभारत आणि भगवद्गीता यांचा पण या ठिकाणी अभ्यासक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. महाभारत भगवद्गीतेचा या ठिकाणी शिकवली जाणार असलेले आपण पाहू शकतो. संस्कृत कोर्स जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्स ने पहिल्यांदाच अधिकृत अभ्यासक्रमात संस्कृतचा समावेश केला आहे, ज्यामध्ये महाभारत आणि भगवद्गीतेचा अभ्यास या ठिकाणी प्रस्तावित आहे. ठीक आहे, महत्वाचं आहे, नोट करून ठेवलं तरी पण चालेल, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. यानंतर बघा, प्रश्न 9वा आहे. राजस्थानमधील दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरील या ठिकाणी देशातील पहिल्या 8 पदरी बोगद्याची लांबी किती आहे? राजस्थान या राज्यामध्ये दिल्ली आणि मुंबई जो काही एक्सप्रेस या ठिकाणी तयार होत आहे, तर याच्यामध्ये 8 पदरी जो काही बोगदा बनवण्यात आलेला आहे त्या बोगद्याची लांबी आपल्याला या ठिकाणी विचारली आहे. तर बघा, एकूण 4.9 किलोमीटर एवढी या बोगद्याची लांबी असलेली पाहायला मिळते. राजस्थान राज्यामध्ये हा बोगदा येतो. दिल्ली आणि मुंबई एक्सप्रेस जो काही हायवेचं काम या ठिकाणी चालू आहे, एक्सप्रेस वेचं काम चालू आहे, त्याच्या अंतर्गत हा बोगदा येत असलेला आपल्याला बघायला मिळत आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर मग याच्याबद्दल अधिकची माहिती बघणार आहोत. एकूण लांबी जर आपण बघितलं या रोडची तर 373 किलोमीटर ही राजस्थान राज्यामध्ये आहे आणि एकूण जर विचार केला दिल्ली ते मुंबई तर 1350 किलोमीटर एवढी आहे. प्रमुख शहरं कोणती कोणती आहेत तर अलवर, भरतपूर, दौसा, सवाई माधोपूर, टोंक, बुंदी आणि कोटा ही राजस्थानमधील प्रमुख शहरामधून हा जो काही महामार्ग आहे तो जात असलेला आपण बघू शकतो. कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर जयपूर, अजमेर, किशनगड, चित्तौडगड आणि उदयपूर यांच्यासारख्या मोठ्या शहरांना थेट जोडणी या रस्त्यामुळे मिळत असलेली आपल्याला पाहायला मिळते. या एक्सप्रेस वेमुळे सोहना, गुडगाव ते दौसा, जयपूर हा प्रवास केवळ 2 तासामध्ये शक्य होणार आहे. त्यानंतर विशेष आकर्षण मुकुंदरा हिल्सच्या मधून जाणारा पट्टा वन्यजीव संवर्धन लक्षात घेऊन बनवला जात आहे. फायदे राजस्थानमधील रस्ते वाहतुकीसाठी मोठी सुधारणा, पर्यटन वाढ आणि औद्योगिक विकास कोटा आणि जयपूर पट्ट्यात होण्यास या ठिकाणी मदत होणार आहे. या हायवेमुळे प्रकल्प हा 2025-26 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे राजस्थानचे गुजरात आणि महाराष्ट्राची थेट आणि वेगवान दळणवळण सुलभ होईल. ठीक आहे. राजस्थानसाठी महत्त्वाचा हा महामार्ग या ठिकाणी ठरतो आहे. राजस्थान राज्याचा जर विचार केला तर रस्त्यांची जी कनेक्टिव्हिटी आहे ती वाढणार आहे. राजस्थानमध्ये मोठे मोठे प्रकल्प येण्यास या रस्त्यामुळे नक्कीच फायदा होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा जो काही महामार्ग आहे दिल्ली ते मुंबई आहे, मुंबई ते दिल्ली हा जो प्रवास आहे तो पण या ठिकाणी सुखकर होण्यासाठी या हायवेमुळे मदत होणार असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. एकूणच महत्त्वाचा राष्ट्रीय केंद्रीय महामार्ग असलेलं या ठिकाणी आपण बघू शकतो. याच्याबद्दल पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. नवीन महामार्ग आहे, लांबी आहे 1350 किलोमीटर. नक्कीच एखादा प्रश्न आपल्याला माहितीच आहे की पोलीस भरतीमध्ये विचारला जातो महामार्गावर नॅशनल हायवेवर आधारित, तर त्याच्यामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाण्याची शक्यता वर्तवता येते. त्याच्यानंतर बघा शेवटचा प्रश्न असणार आहे आपला की दरवर्षी गोवा मुक्ती दिवस कधी साजरा केला जातो तर बघा 19 डिसेंबरला दरवर्षी गोवा मुक्ती दिवस जो आहे तो साजरा केला जातो. गोवा हा पूर्वी जर आपण पाहिलं तर पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेलं हे केंद्रशासित प्रदेश होता. भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर पण गोवा हा जो आहे पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. त्यानंतर दमन दीव जो आहे तो पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली असलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग एकूणच जर पाहिलं तर 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. त्याच्याबद्दल अधिकची माहिती बघणार आहोत. तर सुमारे 450 वर्ष पोर्तुगीजांच्या राजवटीचा अंत या ठिकाणी झालेला आपण पाहू शकतो. गोवा, दमन दीव पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त होऊन भारतामध्ये सामील झाले. ठीक आहे. क्रांती दिन जर बघितलं तर गोव्याच्या मुक्तीसाठी आंदोलन सुरू झाल्याच्या समर्थनात 18 जून हा दिवस गोवा क्रांती दिन म्हणून पण साजरा केला जातो. गोव्याची राजधानी आहे पणजी. सर्वात मोठे शहर आहे वास्को द गामा. गोवा मुक्ती दिन कधी झाला किंवा गोवा मुक्त कधी झाला पोर्तुगीजांच्या ताब्यातून तर 19 डिसेंबर 1961 ला. त्यानंतर राज्याचा दर्जा 30 मे 1987 ला. जिल्हे आहेत उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा, हे 2 जिल्हे गोवा केंद्रशासित प्रदेशामध्ये या ठिकाणी असलेले आपल्याला बघायला मिळतात. महत्वाचे समुद्र किनारे कोणते कोणते आहेत तर कळगुंट, बागा, अंजुना, पालोलेम, महापसा हे महत्वाचे या ठिकाणी समुद्र किनारे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकूण किल्ल्याचा विचार केला तर अगवादा किल्ला हा गोव्यामध्ये फेमस किल्ला असलेला पाहायला मिळतं. दूधसागर धबधबा येथे आढळतो. नेत्रावली धबधबा या ठिकाणी आपल्याला आढळतो. मयत तलाव या ठिकाणी गोवा राज्यामध्ये असलेलं पाहायला मिळतं, महत्वाचा तलाव आहे. आणि इतर मंदिरे, चर्च आणि वन्यजीव अभयारण्य या ठिकाणी गोवा राज्यामध्ये प्रसिद्ध असलेली पाहायला मिळते. गोव्याचं एकूण क्षेत्रफळाचा विचार केला तर 3702 किलोमीटर चौरस किलोमीटर एवढं असलेलं पाहायला मिळतं. आणि एकूण लोकसंख्येचा विचार केला तर 14,58,545 एवढी लोकसंख्या या गोवा राज्यामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. महत्वाची माहिती आहे, नोट करून घ्यायचं आहे. परीक्षेमध्ये हे तुम्हाला नक्कीच विचारलं जाणार आहे. महत्वाचे 10 प्रश्न होते आजचे आपले, जे अगदी विश्लेषणासहित आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. याचा PDF तुम्हाला उद्या या ठिकाणी याच वेळेला तुम्हाला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध होऊन जाईल. विद्यार्थी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा जो पोलीस भरतीची तयारी करतोय. त्याच्यासाठी पण महत्त्वाचा व्हिडिओ हा ठरणार आहे. आणि येणाऱ्या आगामी पोलीस भरती परीक्षेमध्ये आपल्याच सिरीजमधून तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आलेले पाहायला मिळतील, याची आपण 100% खात्री या ठिकाणी देऊ शकतो.
तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करायला तत्पूर्वी विसरू नका. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.